खरं तर हा प्रश्न मला तुम्ही विचारू नये. का विचारू नये? पालकमंत्र्यानेच कबूल केले तर रिपीट मी कशाला करू? ज्याने केले त्यानं कबूल केलं. आता माझी साक्षी कशाला काढताय? भाजपला सत्तेत आणण्यासाठी ज्यावेळेस हा बंड झालं त्याच्यामध्ये तुम्ही पहिला पुढाकार नव्हता, तुमचीच अशी गेम करण्यामागचा उद्देश. आता वास्तविकता माझं स्पष्ट मत आहे, हे फडणवीस साहेबांनी विचार करायला पाहिजे. माझं दुःखच ते इथं असं घडत होतं ते त्यांना का कळत नाही का? आणि मी त्यांचा कुठला शब्द मोडला हे त्यांनी सांगावं मला. 15,000 लीड आहे माझ्या तालुक्यात. काल किती मोहिते पाटील घराण्यातला उमेदवार होता, बिकट परिस्थिती होती. आणि मी जर निवडणूक खासदारकी सोडून ऑपरेशन केलं असतं तर माझा असा बिकट कॅन्सर आजार गेला नसता. डॉक्टर माझ्यावर नाराज होते, लवकर ऑपरेशन करा, पण खासदारकी पार पडायची, ऑपरेशन करायचं. 3 महिने माझी डॉक्टरचा सल्ला मी ऐकला नाही. मला साधा आजार गंभीर वाटला. पण रणजित निंबाळकरांसाठी किंवा आपले कर्तव्य आहे, मित्र पक्षाचा उमेदवार आहे, मी माझा जीव स्वापणाला लावला. विचार केला नाही, जाऊ द्या, मला काय तेच वाईट वाटायचं. कारण जे त्याचे नियत जे आहे ते आहे बरोबर. सांगोलीची जनता दहशतवाद, दडपशाही, दहशतवाद, अभद्र युत्या, डावपेच, पैसेवाले उमेदवार इकडून पळवाय तिकडे न्यायचे, तिकडून पळवा, माझं सोडा. त्या झपके सरांच्या पोराला आज तुम्ही 1.5 महिना उमेदवार फिरवलं. भाजपचं तिकीट, कल्याण शेट्टीपाशी बैठक झाली, फायनल झालं. ऐनवेळी त्या बाबत घराणा दिलं. काय त्या घराला वाटलं असेल? हिने काय एकट्या माझ्यावर केलं नाही, झपके सराव घोर अन्याय केलाय.